नमस्कार मैत्रिणींनो, आज काय स्पेशलमध्ये असणार आहे विदर्भ स्पेशल डाळ बाटी. तर तुम्ही बघू शकता इथे डाळ बाटीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि त्यावर 1 चमचा तूप घालून ती अप्रतिम ही इथे लागत असते. चला तर बघूया डाळ बाटीची रेसिपी. तर आज काय स्पेशलमध्ये आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल डाळ बाटी. तर एकदा खाल परत परत मागा, या पद्धतीने तुम्हाला मी ही डाळ बाटी इथे बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे चला तर बघूया. तर सर्वात आधी इथे आपण घरगुती चक्कीमध्ये तयार करून घेतलेला आटा आहे. यामध्ये 1 किलोला पावशर अशी मका मी इथे ऍड केलेली आहे. त्यानंतर बाटीसाठी लागणाऱ्या मसाल्यांमध्ये थोडेसे तीळ आहे, म्हणजे 1 चमचा असे तीळ, 1 ते 1.5 चमचा ओवा, थोडासा सोडा, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचालाही कमी अशी हळद. तर आपण इथे मोहन तयार करून घेतलेला आहे डाळ बाटीसाठी, हेही आपण वापरणार आहोत. त्यानंतर आपण डाळीसाठी जी डाळ बाटी आहे ही डाळीमध्ये मिक्स करून खाण्यासाठी 1 वाटी इथे तुरीची डाळ आहे. त्याच मापामध्ये अर्धी वाटी ही मुगाची डाळ आहे आणि अर्धी वाटी ही मसुराची डाळ आहे. तर या तिन्ही डाळींचं आपण मिक्सर करणार आहोत. तर या तिन्ही डाळी अर्ध्याच अर्ध असं प्रमाण घ्यायचं आहे. चला तर बघूया बाटी कोणत्या पद्धतीने तयार. बाटीचा डो सुद्धा इथे आपला तयार आहे आणि त्याचबरोबर डाळ सुद्धा आपण इथे कुकरला इथे लावलेली आहे. तर ही डाळ तुम्ही ऑप्शनल पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता. अप्रतिम टेस्ट येत असते पातेल्यामध्ये, पण थोडासा वेळ हा लागतो. तर त्याचबरोबर आपण बाटी उकडवण्यासाठी आपण गॅसवर पाणी सुद्धा चढवूयात. तर साधारण या 6 ते 7 बाटांसाठी आपल्याला जवळजवळ 3 ते 4 ग्लास ते पाणी आपल्याला गॅसवर गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. कारण आपण या बाटी 2 पद्धतीने बनवू शकतो. एक तर पाण्यामध्ये उकडवून सुद्धा बनवू शकतो आणि दुसरी भाजून सुद्धा बनवतो. पाणी ठेवूया. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी व्हिडिओ नेहमी बघत राहा. तर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक टिप देत असते जी प्रत्येक गृहिणीला ही घरामध्ये स्वयंपाक करताना कामी येत असते, करताना ही कामी येणार आहे. तर चला बघूया आपण बाटीसाठी डो कोणत्या पद्धतीने बनवून घेणार आहोत. जेवढा उंडा घेतो त्याच पद्धतीने थोडासा त्यामध्ये वाढवायचा आहे. या पद्धतीने एक बाटी तयार करायची आहे या पद्धतीने, आणि तिला थोडस नॉर्मल प्रेस करायचं आहे, जेणेकरून जेव्हा ही बाटी गरम पाण्यामध्ये आपण सोडतो तेव्हा ती अशी टम्म फुगते. तर जेव्हा ती बाटी टम्म फुगते तिचं टेक्स्चर जे असतं एकदम फ्लफी असतं. तर ते फ्लफी टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला थोडंसं तिला प्रेस करणं आणि गोल राऊंड मध्ये घेणं खूप गरजेचं असतं. तर यामध्ये तुम्ही जे आटा इथे लावून ठेवलाय किंवा डो बनवून ठेवलाय तो 5 ते 6 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स किंवा मका किंवा आपण गहू वगैरे जे वापरले असतात हे मॉइश्चर मध्ये सोकून घेतात आणि ते मॉइश्चर जेव्हा सोकल्या जातं त्यावेळेला जी बाटी आपण बनवतो त्या बाटीला असं छानसं टेक्स्चर येतं आणि ती बाटी ही फ्लफी होत असते. मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे कोणत्या पद्धतीने आपली बाटी इथे तयार होणार आहे. तर चला बघूया. ऑलमोस्ट इथे आपली बाटी ही उकडून रेडी आहे, बघू शकतात. आता ही उकळली, पूर्णपणे उकळली कसं समजायचं, तर ज्या वेळेला आपण ही बाटी पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ती अशी थोडीशी आपल्याला हेवी असते, तर ती लगेचच पाण्याच्या खाली जाते. पण जेव्हा पूर्णपणे बाटी ही आपली तयार होते ती बाटी अशी पाण्यावर वरती फुलून येते, तर तेव्हा आपण समजून जायचं की ही बाटी आपली तयार आहे. त्याचबरोबर मी इथे तेल आपलं हे कडकडीत तापलेलं आहे. सर्वात आधी आपण 1 चमचा इथे मोहरी घालून घेऊया. त्यानंतर जे आपण लसूण, कढीपत्ता, 3 ते 4 मिरच्या, 1 टमाटा आणि कोथिंबीर, फक्त प्लेन याचीच फोडणी देऊया. ती आपण तळून घेत आहोत. तर बाटी तळताना छान मस्त क्रिस्पी होताना तळायची आहे. त्यासाठी तेल हे आपलं कडकडीत तापलेलं हवं. जेव्हा तेल कडकडीत तापलेलं असेल तेव्हाच आपली बाटी ही छान वरतून क्रिस्पी होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली बाटी ही इथे तयार आहे. तर आपण हिच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया. बघा किती छान मधून असं टेक्स्चर आलेलं आहे. तर या पद्धतीने जेव्हा टेक्स्चर येतं ना ही बाटी खाण्यासाठी सुद्धा त्यावेळेला अशी अप्रतिम लागत असते. यावर आपण थोडंसं तूप घालून घेऊया, जेणेकरून तुपाने हिची टेस्ट ही अजून वाढू शकते. तर मी इथे तूप सुद्धा इथे घालून घेतलेलं आहे. तर बघा तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. ट्राय करू शकतात, सांगू शकतात मला कशी झाली आहे तुमची सुद्धा रेसिपी. ट्राय करा एकदा तरी.
कारण डाळ बाटी हे कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम आहे आणि घरच्या घरी एकदम थोड्याशा सामानामध्ये हे सगळं अप्रतिम जेवण हे होऊ शकतं. आणि मला असंच तुम्ही फॉलो करत राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करत राहा. तर थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.